ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कार्बोक्सिलिक ॲसिडच्या राहिलेल्या रिॲक्शन्स आपण बघू. तर मी हेडिंग लिहिली रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप. पहिली रिॲक्शन जी आपल्याला आज बघायची ती रिडक्शन. आता बघा मी एक्झाम्पल घेतो. मी घेतला एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिडचा आणि रिड्युसिंग एजंट टाकू आपण. तर तुम्ही यूज करू शकता. मी पहिल्या स्टेपमध्ये लिहितो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. त्याला इथरमध्ये यूज करू शकतात किंवा ऑर तुम्ही यूज करू शकता B2S6. आणि सेकंड स्टेपमध्ये तुम्ही ॲसिडिक हायड्रोलिसिस करू शकता म्हणून H3O+. तर तुम्ही काय करायचं मला सांगा. रिडक्शन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन. तर तुम्ही काय करायचं, या C डबल बॉन्ड ओच्या जागेवर आपण लिहिणार आहे CH2. या C डबल बॉन्ड ओच्या जागेवर आपल्याला लिहिणार आहे CH2. तर काय प्रोडक्ट तयार होईल, CH3 CH2OH. म्हणजे हा एक प्रायमरी अल्कोहोल तयार होईल. याचं नाव आहे इथेनॉल आणि हा एक काय प्रायमरी अल्कोहोल. आता हे नेमकं कसं होतं आपण त्याचं मेकॅनिझम बघू. ओके, आता बघा हा घेतला मी ॲसिटिक ॲसिडचा मॉलिक्यूल. हा जो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आहे तो ॲक्च्युअली H- डोनर आहे, म्हणजे हायड्राईड डोनर आहे. काय हा H- डोनर म्हणजे हायड्राईड डोनर. तर मला सांगा इथं इलेक्ट्रोफिलिक सेंटर कुठं आहे. बघा हा जो कार्बन आहे इकडं कोण अटॅच्ड आहे, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन. इकडं कोण अटॅच, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन. म्हणजे हा काय असणार आहे, पार्शियल पॉझिटिव्ह. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सेंटर इथं आहे. हायड्राईड म्हणजे H निगेटिव्ह म्हणजे न्यूक्लियोफिलिक सेंटर. हा कुठं अटॅक करणार, इथं अटॅक करणार आणि हा बॉन्ड ब्रेक होणार आणि इथं ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन्स भेटणार. म्हणजे काय तयार होणार, O-. मग बघा बरं काय तयार होतं, CH3 CO-. हा इथं आला H, इथं हा OH. बरोबर. आता ॲसिडिक मीडियम आहे म्हणजे इथं काय असणार आहे H+. हा ऑक्सिजन काय घेईल, हा हायड्रोजन घेईल. मग तयार काय होईल, CH3 COH. हा इथं OH आणि हा H. ध्यानात ठेवायचं 2 OH एका कार्बनवर अनस्टेबल आहे. 2 OH एका कार्बनवर अनस्टेबल आहे म्हणून वॉटर रिमूव्ह करायचं. इथून OH आणि इथून हा H. म्हणजे बाहेर काय जाईल, इथं लिहितो मी -H2O. तर तयार होईल CH3 C डबल बॉन्ड OH. एक अल्डिहाइड तयार झाला. दिसतंय सगळ्यांना. ओके, क्लिअर दिसतंय. तर काय तयार झालं, एक अल्डिहाइड तयार झाला. बघा आता अल्डिहाइडचं सुद्धा रिडक्शन केल्यानंतर काय तयार होतं, CH3 C डबल बॉन्ड OH. मी काय सांगितलं, हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड काय आहे, हा हायड्राईड डोनर आहे. परत इथं इलेक्ट्रोफिलिक सेंटर हा आहे, हा इथं अटॅक करल आणि हा O- होईल. तर तयार काय होईल बघा, CH3 CO-. हा इथं H, हा इथं H. ॲसिडिक कंडिशन आहे म्हणजे काय H+. हा ऑक्सिजन हा H घेईल. तर फायनल प्रोडक्ट होईल CH3 CH2OH. समजलं. आता फक्त एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, ह्या ज्या कार्बनला जो हायड्रोजन अटॅच आहे तो कोण देतो, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. कार्बनला जो हायड्रोजन अटॅच आहे तो कोण देतो, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. आणि ऑक्सिजनला जो हायड्रोजन अटॅच्ड आहे तो आपल्याला सॉल्वंटपासून येतो म्हणजे H3O+ असेल. मला सांगा इथं जर H3O+ ऐवजी मी जर असं लिहिलं असतं D3O+ म्हणजे ड्यूटेरियम,
तर एवढं ध्यानात ठेवायचं, हा ड्यूटेरियम कुठं अटॅच असतं? ऑक्सिजनला, कार्बनला नाही. कारण कार्बन पॉझिटिव्ह असतो, त्याला कोण अटॅच होणार? हायड्रोजन जो निगेटिव्ह आहे, ज्याला आपण हायड्राइड म्हणतो, आणि हा जो असतो हा पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह कोणाला अटॅच होणार? निगेटिव्हला. तर निगेटिव्हला कोण अटॅच होईल? ते सॉल्व्हंटमधला हायड्रोजन अटॅच होईल. आणि कार्बनला कोणता हायड्रोजन अटॅच होईल? तो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचा हायड्रोजन अटॅच होईल. तर समजली पहिली रिॲक्शन, सोपी रिॲक्शन आहे, बघून घ्या. ओके, पुढली रिॲक्शन शिकायचं आपल्याला, डिकार्बॉक्झिलेशन. डिकार्बॉक्झिलेशन, डी मीन्स टू रिमूव्ह. व्हॉट टू रिमूव्ह? कार्बॉक्झिलेशन मीन्स कार्बन डायऑक्साईड. डिकार्बॉक्झिलेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड. आपल्याला याच्यात दोन प्रोसेस बघायचे, एक सोडा लाईम आणि एक आहे कोल्ब्स इलेक्ट्रोलायसिस. तर पहिली आपण बघू सोडा लाईम मेथड. याच्यासाठी काय करायचं असतं आपल्याला? सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ॲसिड घ्यायचा असतो. काय घ्यायचा असतो? सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ॲसिड. तर तो सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ॲसिड आपण आधी प्रिपेअर करू. बघा, मी इथं ॲसिडिक ॲसिड घेतो, CH3 डबल बॉन्ड OH. हा काय? ॲसिडिक ॲसिड. तर याच्यात मी टाकतो सोडियम मेटल. याच्यात मी टाकतो सोडियम मेटल. सोडियम जाणार हायड्रोजनच्या जागेवर आणि हायड्रोजन जाणार सोडियमच्या जागेवर. कारण H हा +1 असतो, सोडियम पण +1 असतो. तर तयार काय होणार? बघा काय तयार होणार? CH3 C डबल बॉन्ड ONA प्लस हायड्रोजन. पण हायड्रोजन डायटॉमिक असतो, मग स्टार्टिंग हा किती वेळेस घ्यायचा? 2दा. हे पण 2दा, हे 2दा, आणि इथं तयार झालं H2. आपल्याला हे पाहिजे, याला म्हणायचं सोडियम ॲसिटेट. याला काय म्हणायचं? सोडियम ॲसिटेट. आपल्याला गरज आहे सोडियम ॲसिटेट, म्हणजे कोणताही एक कार्बोझिलिक ॲसिडचा सॉल्ट सापडायचा आपल्याला. तर इथं काय? सोडियम ॲसिटेट. तर मी इथं लिहितो सोडियम ॲसिटेट, CH3 C डबल बॉन्ड O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह. याच्यात आपल्याला टाकायचं NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. ॲरोवर CaO. या CaOला म्हणतात क्विकलाईम किंवा कॅल्शियम ऑक्साईड, याला म्हणजे क्विकलाईम. आणि हा NaOH प्लस CaO मी इथं लिहितो, NaOH प्लस CaO, याला आपण सोडा लाईम म्हणतो. NaOH प्लस CaO याला आपण सोडा लाईम म्हणतो. बघा आता, इथून हा CH3, इथून हा CH3 आणि इथून हा H. बघा मी काय करतो, इथून CH3 त्या साईडने H, तर काय तयार होईल बघा? CH4 म्हणजे एक अल्केन तयार होईल. आता मला सांगा, हा Na किती वेळा राहिला? 2दा. Na2. आणि कार्बन किती वेळा राहिला? 1दा. ऑक्सिजन 1 2 3. तर काय तयार होतं? सोडियम कार्बोनेट, याला म्हणतात सोडियम कार्बोनेट. आणि हीट दिल्यामुळं या सोडियम कार्बोनेटमधून कार्बन डायऑक्साईड निघून जातो. हीट दिल्यामुळे या सोडियम कार्बोनेटमधून कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह होतो आणि इथं राहतं सोडियम ऑक्साईड Na2O. नीट रिॲक्शन बघून घ्या. बघा आता मी परत ही रिॲक्शन तुम्हाला समजून सांगतो. बघा इथं हा झाला सोडियम ॲसिटेट. इथं मी घेतो NaOH. CaOला काय म्हणायचं? क्विक लाईम. आणि हीट करायचं. तर इथून CH3, इथून H, काय तयार होईल? बोला. CH4
Na हा Na2 हा C 1 2 3 ऑक्सिजन CO3 हा Na2CO3 आपण जर हीट केलेलं आहे म्हणून कार्बन डायऑक्साईड बाहेर जाईल. कार्बन डायऑक्साईड जर बाहेर गेलं तर राहतं काय फक्त Na2O, त्याला आपण सोडियम ऑक्साईड म्हणतो. आता बघा मला जर मिथेन तयार करायचं आहे, मिथेनचा फॉर्म्युला काय CH4 आणि मला माहिती आहे एक हायड्रोजन कुठून येणार आहे NaOH मधून येणार आहे म्हणून मी इथं किती हायड्रोजन्स घेतले फक्त CH3. मला जर दुसरा अल्केन तयार करायचा असेल C2H6 आणि मला माहिती आहे एक हायड्रोजन इथून येणार आहे म्हणून मी इथं काय घेणार C2H5 C डबल बॉन्ड ONA प्लस NaOH ॲरोवर CaO हा C2H5 आणि हा H तयार काय होणार C2H6 झालं की नाही तयार C2H6 प्लस Na2CO3 Na2CO3ला कसं लिहायचं Na2O प्लस CO2 कारण कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर जाणार. मला जर पुढला मेंबर तयार करायचा असेल C3H8 तर मी इथं काय घेणार C3H7 कारण मला माहिती आहे एक हायड्रोजन्स कुठून येईल NaOH मधून. तर या NaOH प्लस CaO एकत्रित त्यांना काय म्हणतात सोडा लाईम म्हणतात. काय म्हणतात सोडा लाईम आणि CaOला म्हणतात क्विक लाईम किंवा त्याला म्हणतो आपण कॅल्शियम ऑक्साईड. समजली पहिली मेथड. आणि दुसरी मेथड आहे कोल्ब्स इलेक्ट्रोलायसिस. दुसरी मेथड काय आहे कोल्ब्स इलेक्ट्रोलायसिस. आता मला सांगा इलेक्ट्रोलायसिस म्हटलं तर 10th मध्ये तुम्ही शिकला असाल बीकर घेतो आपण त्याच्यात इलेक्ट्रोलाइट टाकतो आणि एक जो निगेटिव्हला अटॅच आहे आपण त्याला काय म्हणतो कॅथोड म्हणतो. जो पॉझिटिव्हला अटॅच आहे आपण त्याला काय म्हणतो ॲनोड म्हणतो. आणि तुम्हाला माहिती आहे तर आपण काय वापरतो समजा आपण CH3 C डबल बॉन्ड O Na प्लस NaOH वापरू आपण. तर त्याचे आयन्स कसे ब्रेक हा कसा ब्रेक होणार हा ब्रेक होणार CH3 C डबल बॉन्ड O निगेटिव्ह आणि Na पॉझिटिव्ह म्हणजे याच्यात काय असणार याच्यात असणार CH3 C डबल बॉन्ड O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह आणि आणखीन NaOH पासून Na प्लस आणि OH मायनस. बघा आधी पहिली प्रोसेस समजून घ्या. प्रोसेस समजल्यानंतर मी तुम्हाला ती रिॲक्शन समजून सांगतो. आता बघा इतके आयन्स आहे आपल्याकडं. ॲनोड जो असतो पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्हकडं कोण जाईल निगेटिव्ह. आता निगेटिव्ह आपल्याकडं दोन आहे हा CH3 C डबल बॉन्ड O मायनस आणि हा OH मायनस. कोण मायग्रेट होतो हा मायग्रेट होतो. का मायग्रेट होतो तर तुम्ही इलेक्ट्रोलायसिसमध्ये शिकणार आहे एक सिरीज असते त्या सिरीजनुसार ते निगेटिव्ह पॉझिटिव्हकडे जातात. तर इथं आपण घेणार CH3 C डबल बॉन्ड O मायनस आता नीट लक्ष द्यायचं काय हा O मायनस आहे म्हणजे इथं किती इलेक्ट्रॉन्स आहे 1 2 3 4 5 6 आणि 2 8 हा O मायनस आहे. याच्यातून आपण जर 2 इलेक्ट्रॉन काढले किती इलेक्ट्रॉन्स काढले आणि हा मॉलिक्यूल आपल्याला दोनदा घ्यायचा आहे मग मी तर 2 लिहितो. एकाकून आपल्याला 1 इलेक्ट्रॉन काढायचं आपल्याला किती मोल्स लागतं याचे 2. तर मी 2 इलेक्ट्रॉन जर काढले तर काय तयार होईल 2 टाइम्स
CH3 C डबल बॉन्ड O O. आता इथं 2 आणि 2 4 आणि 2 6 इलेक्ट्रॉन्स आहे. आता 5च होतील. 1 2 3 4 5. एका मॉलिक्यूल आपण 1 इलेक्ट्रॉन काढला, दुसरीकून 2 काढला, म्हणजे टोटल किती काढले? 2 इलेक्ट्रॉन्स. एका मॉलिक्यूलकडून 1 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या मॉलिक्यूलकडून 1 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन्स किती काढले आपण? 2. आता मला सांगा, हा 1 इलेक्ट्रॉन जर इथं आला तर डबल बॉन्ड होईल का? सॉरी, बॉन्ड फॉर्म होईल का? नाही होणार, कारण एक बॉन्ड फॉर्म करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज असते? 2. हा 1 इलेक्ट्रॉन इथं आला, हा 1 इलेक्ट्रॉन इथून आला, तर होईल का आता डबल बॉन्ड तयार? आणि इथं बघा 1 इलेक्ट्रॉन राहिला, तो CH3 वर जाणार, म्हणजे आपल्याला दोनदा काय होणार? CH3 आणि 2 टाइम्स कोणता गॅस बाहेर जाणार? CO2. आता बघा, CH3 याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, हा CH3 याच्याकडे इलेक्ट्रॉन आहे, हे दोन्ही जॉईन होणार. हे दोन्ही जॉईन झालं तर काय तयार होणार? C2H6. फक्त ध्यानात तुम्ही तर C2H6 आणि CO2 हे प्रोडक्ट्स कुठं आहे? ॲनोडकडे. C2H6 आणि CO2 याचे शॉर्ट ट्रिक सांगतो मी तुम्हाला. फक्त एकदा ध्यानात ठेवा, C2H6 आणि CO2 गॅस त्याचं प्रोडक्ट कुठं आहे? ॲनोडकडं. आता मी कॅथोडकडं रिॲक्शन लिहितो बघा, इकडं वरती लिहितो. कॅथोड असतो निगेटिव्ह, तर निगेटिव्हकडं कोण जाणार? ॲक्च्युली इथं वॉटर पण असतं, म्हणून आपण इथं H+ आणि OH-. तर निगेटिव्हकडं कोण जाणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह हा H+. आता सोडियम का जात नाही? तर त्याचा ॲन्सर तुम्हाला इलेक्ट्रोलायसिसमध्ये भेटेल. इलेक्ट्रोलायसिस ज्यावेळेस इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर आपण शिकू त्यावेळेस कोण कुठं मायग्रेट होतं ते तुम्हाला समजणार. H+. आता याने किती इलेक्ट्रॉन्स बाहेर काढले? -2 इलेक्ट्रॉन्स. तर मग आपण इथं 2 इलेक्ट्रॉन ॲड करतो. एका हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉन लागणार, म्हणून आपण इथं हायड्रोजन्स किती घेतो? 2. तर इथं काय तयार होतं? H2 तयार होतं. काय तयार होतं? H2 गॅस तयार होतं. समज सगळ्यांना. आणि बघा, इथं हा Na+ उरलाय, इथं हा OH- उरलाय, इथं Na+ उरला, इथं OH- उरला, तर काय तयार होणार? NaOH. बघा, Na+ उरलाय आणि OH- उरलाय, तर काय तयार होणार? NaOH. ओके, ही झाली खूप लेंदी प्रोसेस, पण तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये सांगतो. आता नीट लक्षात ठेवायचं, कोल्ब्स इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय? ही कंप्लीट प्रोसेस तुम्हाला मी समजून सांगितली, पण एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायची काय गरज नाही. इथं बघा, कोल्ब्स इलेक्ट्रोलायसिस. दोनदा हा मॉलिक्यूल घ्यायचं कोल्ब्स इलेक्ट्रोलायसिसमध्ये, आणि दोनदा वॉटरचे मॉलिक्यूल्स घ्यायचं, म्हणजे 2 टाइम्स H2O. मी असं लिहितो HOH HOH. दोनदा काय घ्यायचं? H2O. एकदम सिम्पल आहे. दोनदा घ्यायचं, किंवा एक्झाममध्ये तुम्हाला असं लिहिलं, असं लिहिणार तुम्ही 2 टाइम्स C डबल बॉन्ड O-. ओके, चला परत समजून सांगतो. हा जो ॲसिटेट आहे, म्हणजे एक सॉल्ट आहे कार्बोनिक ॲसिडचा, किती वेळा घ्यायचा? 2दा. वॉटर किती वेळा घ्यायचं? 2दा. तर इथून CH3 आणि इथून CH3, तर काय तयार होणार? इथून CH3, इथून CH3, काय तयार होणार? C2H6. इथून C डबल बॉन्ड O, CO2, आणि इथून CO2. इथं बघा, CO2 CO2, तर काय तयार होणार? 2 टाइम्स CO2. बघा, CO2 CO2. इथून NaOH, इथून NaOH, किती टाइम्स होणार? 2 टाइम्स NaOH, आणि इथून H आणि इथून H.
H2. तर तुम्हाला सांगितलं हे दोन प्रोडक्ट कुठं होतात, हे दोन प्रोडक्ट होतात ॲनोडकडं आणि हे दोन प्रोडक्ट होतात कॅथोडकडं. म्हणजे हे असं दोनदा नाही लिहिलं तुम्ही तरी तुम्ही असं लिहू शकता 2 टाइम्स CH3C डबल बॉन्ड ONA प्लस 2 टाइम्स वॉटर gives C2H6 plus 2CO2 plus 2NaOH plus H2 हे दोन प्रोडक्ट असतात ॲनोडकडं, बाकी NaOH आणि H2 असतो कॅथोडकडं. समजली कोल्ब्स इलेक्ट्रोलायसिस? ओके. ओके, आता ही रिॲक्शन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे या चॅप्टरची. याला म्हणायचं हेल होलाइड झेलेन्स्काय रिॲक्शन. हेल होलाइड्स झेलेन्स्काय रिॲक्शन, त्याला आपण HVZ रिॲक्शन म्हणतो. हेल होलाइड्स झेलेन्स्काय रिॲक्शन HVZ. तर ही रिॲक्शन काय असते आपण एकदम डिटेलमध्ये बघू. सुरुवातीला मी तुम्हाला रिॲक्शन सांगतो, नंतर आपण त्याचं मॅकॅनिझम बघू. बघा, मी इथं घेतो ॲसिटिक ॲसिड. ॲरोवर तुम्ही रेड फॉस्फरस प्लस X2 म्हणजे हॅलोजन. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये याचं हायड्रोलिसिस करायचं म्हणजे H2O हायड्रोलिसिस करायचं. ॲसिडिक हायड्रोलिसिसची गरज नाही, फक्त हायड्रोलिसिस केलं तरी चालेल. मला सांगा या कंपाऊंडमध्ये अल्फा हायड्रोजन आहे का? बघा, हा ॲसिड फंक्शनल ग्रुप आहे, त्याचा शेजारचा कार्बन आहे अल्फा आणि त्याच्यावरचे हायड्रोजन्स काय अल्फा हायड्रोजन. आणि इथं आपल्याला एक तरी अल्फा हायड्रोजन पाहिजे. इथं किती अल्फा हायड्रोजन्स आहे? 3 आहे. तर तुम्ही काय करायचं, प्रत्येक स्टेपला याचा एक अल्फा हायड्रोजन, मग मी इथं हा हायड्रोजन लिहितो, हा हायड्रोजन काढायचा आणि त्या जागेवर हॅलोजन टाकून द्यायचं. हा हायड्रोजन काढायचा, त्या जागेवर हॅलोजन टाकून द्यायचं. म्हणजे प्रोडक्ट काय येणार आहे? CH2X C डबल बॉन्ड OH आणि हा हायड्रोजन दुसऱ्या X संग बाहेर जाईल ॲज HX. म्हणजे मी या रिॲक्शनला अल्फा हॅलोजिनेशन म्हणू शकतो का? म्हणजे अल्फा हायड्रोजनवर काय करायचं? हॅलोजन टाकायचं. त्याला आपण अल्फा हॅलोजिनेशन म्हणतो. ज्या वेळेस तुम्हाला ॲसिड असेल आणि त्याच्या शेजारच्या कार्बनवर हॅलोजन टाकायचं असेल तर या रिॲक्शनला ध्यानात ठेवायचं हेल हॉलाइड्स झेलेन्स्काय रिॲक्शन. आता आपण त्याची मॅकॅनिझम बघू, नेमकं हे का होतं. आता तुम्हाला माहीत असेल हा जो हायड्रोजन आहे तुम्ही म्हणणार हा खूप ॲसिडिक आहे, बरोबर ना. हा हायड्रोजन काय आहे? ॲसिडिक आहे, म्हणून हा रिप्लेस होतो. पण मग मला सांगा, हा पण हायड्रोजन खूप ॲसिडिक आहे ना. हा तर ॲसिड आहे. ॲसिड इज अ सबस्टन्स विच गिव्स H+. हा तर सगळ्यात जास्त ॲसिडिक आहे. मग हा न काढता हाच हायड्रोजन्स का काढतात? इन्स्टेड ऑफ रिमुव्हिंग दिस हायड्रोजन वाय दे आर रिमुव्हिंग दिस हायड्रोजन. तर त्याचं रिझन आहे. तुम्हाला जर हे रिएजंट्स आठवत असेल, रेड फॉस्फरस प्लस X2 आठवतात का? बघा, मी P प्लस Cl2 X2 ऐवजी लिहितो Cl2. तर तुम्हाला माहिती आहे PCl3 फॉर्म होतो. PCl3 आठवतं? Cl तरी स्टेबल आहे. आता हा जो X आहे, X काय असू शकतो? तो असू शकतो क्लोरीन किंवा ब्रोमिन, या दोन्हीपैकीच घ्यायचं, क्लोरीन किंवा ब्रोमिन. म्हणजे Cl2Br2. तर बघा, ॲक्च्युली PCl3 स्टेबल आहे. तुम्ही ब्रोमिनसाठी करू शकतात P प्लस Br2. P प्लस Br. ओके, बघा P प्लस Br2. तर आपण फॉर्म करत होतो, तुम्हाला जर आठवत असेल, PBr3, बरोबर. आणि आपण याला बॅलन्स करू. Br3 आहे, इथं 2 टाइम्स आहे, ऑड नंबर आहे, मग स्टार्टिंग डबल करायचं. हा झाला 2P, हा झाला 2P. 3 2 जा 6, 3 2 जा 6 झालं बॅलन्स. काय तयार झालं? PBr3.
आता ॲसिडिक ॲसिड घेतो बघा, CH3 C डबल बॉन्ड OH प्लस PBr3. OH हा -1 असतो आणि Br पण -1 असतो. आपण तो एक्सचेंज करायचे. हे रिॲक्शन तुम्ही अल्कोहोल्समध्ये बघितलं असतील. OHच्या जागेवर काय आणायचं Br, पण प्रॉब्लेम आहे Br किती वेळेस आहे 3 वेळा, मग हा पण 3 वेळा घ्या. तर तयार काय होणार 3 टाइम्स CH3 C डबल बॉन्ड O Br प्लस बाहेर जातं H3PO3. बघा ऑलरेडी आपण हा हायड्रोजन काढून टाकला आणि त्या जागेवर काय आणलं Br, कारण तो जास्त ॲसिडिक होता, त्याला पहिलंच काढून टाकलं, कारण आपल्याला अल्फा पोझिशनला हॅलोजन टाकायचं आहे आणि तो हायड्रोजन ॲसिडिक असतो, पण त्याच्यापेक्षा जास्त ॲसिडिक हा हायड्रोजन असतो, म्हणून पहिल्या स्टेपमध्ये आपण त्याला रिमूव्ह केला. तर इथं काय तयार झालं आता CH3 C डबल बॉन्ड O Br बरोबर. आता बघा इथून आपण मेकॅनिझम स्टार्ट करू. आता मी इथं CH3 ऐवजी असली तर CH2 आणि हा H आपल्याला काढायचा आहे. मग तुम्हाला जर टाटोमेरिझम आठवत असेल, टाटोमेरिझम म्हणजे शिफ्टिंग ऑफ स्मॉल ग्रुप्स, तर हा बॉन्ड इथं येईल, म्हणजे इथं काय तयार होईल आता डबल बॉन्ड, हा बॉन्ड इथं येईल, डबल बॉन्ड तयार होईल. त्यावेळेस हा O काय होईल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन ओकडे येतील तर O मायनस होईल, तर तो मायनस काय करेल, हा फ्री झालेला हायड्रोजन घेऊन टाकाल. तर टाटोमेरिझम पण आपण डबल हेडेड रिव्हर्सिबल ॲरोने दाखवतो. किटो इनॉल फॉर्म आपण म्हणतो याला. हा बॉन्ड इथे येणार, मग तयार होणार CH2 डबल बॉन्ड C, हा इथं OH आणि हा इथं Br. ओके, आपण काय घेतलं X2 हॅलोजन घेतला आहे, मग मी इथं घेतो आता Br2, Br आणि Br. मला सांगा या डबल बॉन्डमुळे इथं पॉलॅरिटी जनरेट होती, एक Br प्लस होणार आणि एक Br मायनस होणार. हे दोन इलेक्ट्रॉन्स हा Br घेईल आणि हा Br मायनस काय होईल बाहेर जाईल. आता मला सांगा Br इथं अटॅच करायचं का इथं अटॅच करायचं, मला सांगा. इथं ऑक्सिजन अटॅच आहे, इथं Br अटॅच आहे, म्हणून हा कार्बन काय होणार आहे खूप इलेक्ट्रॉन डेफिशियंट होणार आहे. खूप इलेक्ट्रॉन डेफिशियंट होणार आहे, म्हणून Br आपण इथं जॉईन करतो, कारण या कार्बनकडं इलेक्ट्रॉन शिल्लक आहे. कारण इथं Br आणि इथं OH या कार्बन कोणते इलेक्ट्रॉन ओढून घेणार, तर इथं इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी तयार होणार आणि आपल्याला तर Brला इलेक्ट्रॉन द्यायचे, तर आपण Br कुठं जॉईन करणार CH2 आणि इथं तयार झालं Br, इथं सिंगल बॉन्ड, इथं OH आणि इथं Br, पण इथं कोणता चार्ज तयार होणार पॉझिटिव्ह, मग त्यावेळेस काय होणार आहे ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स इथं उतरणार, तर इथं डबल बॉन्ड फॉर्म होणार आणि फायनल तयार काय होणार CH2, इथं Br, इथं C, इथं डबल बॉन्ड O, इथं H आणि नंतर काय होणार हा H इथून बाहेर जाणार -H प्लस, तर तयार होणार CH2 Br C डबल बॉन्ड O Br. समजतं. तर या स्टेपपर्यंत सगळ्यांना समजलं, तर मी हे रफ करतो, आपण पुढली स्टेप बघू. ओके, कुठपर्यंत आलो आपण, इथं CH2, इथं Br C डबल बॉन्ड O आणि इथं Br. आता पुढल्या स्टेपमध्ये वॉटर ॲड केलं आहे आपण H2O कसं HOH, इथं इलेक्ट्रॉन्स आहे, हे दोन इलेक्ट्रॉन्स इथं जाणार, हा दोन इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनवर जाणार, ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स परत खाली उतरणार आणि हा Br बाहेर जाणार. तर इथून Br बाहेर जातो, तर तयार काय होणार
CH2Br, C डबल बॉन्ड O, इथं O, इथं H, इथं H आणि त्याच्यावर कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. इथून H प्लस बाहेर जाणार, हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं आणि फायनल आपल्याला प्रोडक्ट तयार होणार आहे CH2Br, C डबल बॉन्ड O, OH. याच रिॲक्शन आपण HVZ रिॲक्शन म्हणतो, म्हणजे हॅलोइड्स झेलेन्स्काय रिॲक्शन. समजली सगळ्यांनी ही रिॲक्शन? ओके, या चॅप्टरचं लास्ट पॉईंट आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ऑलरेडी तुम्ही 11th इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन शिकला असाल. बघा, हा झाला बेन्झोइक ॲसिड. हा कोणता ॲसिड झाला? बेन्झोइक ॲसिड. आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. मेटा डायरेक्टिंग ग्रुप्स कशाला म्हणायचं आणि ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स कशाला म्हणायचं? बघा, या रिंगला कोण अटॅच आहे? कार्बन. कार्बनच्या शेजारी कोण आहे? ऑक्सिजन आहे. मग ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह का कार्बन? ऑक्सिजन. म्हणजे हा ऑक्सिजन काय करणार? या कार्बनकडून इलेक्ट्रॉन ओढणार. मग हा कार्बन काय करणार? या बेन्झिनकडून इलेक्ट्रॉन ओढणार. परत हा कन्सेप्ट नीट समजून सांगतो. रिंगला कोण अटॅच आहे? कार्बन. कार्बनला पुढे जाऊन कोण अटॅच आहे? ऑक्सिजन. मग ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे ऑक्सिजन कार्बनकडून इलेक्ट्रॉन ओढणार आणि कार्बन या रिंगकडून इलेक्ट्रॉन ओढणार. म्हणून याला आपण या COHला आपण म्हणतो डीॲक्टिवेटिंग ग्रुप्स. डीॲक्टिवेटिंग ग्रुप्स. जर या रिंगला NO2 जर अटॅच असता, रिंगला N अटॅच आहे, Nला परत ऑक्सिजन अटॅच आहे, ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणून हा पण डीॲक्टिवेटिंग ग्रुप. सायनाइड असतात तरी हा डीॲक्टिवेटिंग ग्रुप. असे बरेचसे ग्रुप्स आहे जे डीॲक्टिवेटिंग आहे. आणि डीॲक्टिवेटिंग काय असतात? मेटा डायरेक्टिंग. मेटा डायरेक्टिंग म्हणजे काय? रिॲक्शन कुठं होणार? मेटा पोझिशनला होणार. रिॲक्शन कुठं होणार? मेटा पोझिशनला होणार. तर आपल्याला इथं 2-3च रिॲक्शन बघायचे आहे. बघा, हा झाला बेन्झोइक ॲसिड. आपल्याला आता नायट्रेशन करायची. नायट्रेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि नायट्रिक ॲसिड वापरतो HNO3. आणि इथं इलेक्ट्रोफाईल जो असतो तो असतो NO2 प्लस. फक्त ध्यानात ठेवायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करायचं आपल्याला. मग मला सांगा, बेन्झिनकडे सगळीकडे हायड्रोजन आहे, पण आपल्याला मेटा पोझिशनमध्ये सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे हा झाला एक मेटा पोझिशन, ही झाली एक मेटा पोझिशन. H हा +1 असतो, NO2 +1. यांना फक्त आपल्याला एक्सचेंज करायचं आहे. यांना काय करायचं? आपल्याला एक्सचेंज करायचं. हा जो नायट्रिक ॲसिड आहे, HNO3, मी असं लिहू शकतो का? OH आणि NO2 HNO3. मग इथून H, इथून OH काय बाहेर जाईल? वॉटर. आणि NO2 इथं इंट्रोड्यूस होईल, त्यालाच आपण नायट्रेशन म्हणतो. आणि या रिॲक्शन आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणतो. आणि ही रिॲक्शन इथंच का केली? कारण हा ग्रुप काय? मेटा डायरेक्टिंग. म्हणजे ही रिॲक्शन मेटा पोझिशनलाच होणार. मग तयार काय होणार बघा? इथं रिंग COOH आणि इथं NO2 आणि बाहेर काय जाणार? H2O. फक्त इथं ध्यानात ठेवायचं, इथं इलेक्ट्रोफाईल काय? NO2 प्लस आणि त्याच्या संग रिॲक्शन करायची. आणखी आपल्याला फक्त 2 रिॲक्शन बघायचे आहे. तर पुढली रिॲक्शन बघा. पुढली रिॲक्शन आहे आपल्याला याचं ब्रोमिनेशन करायचं Br2. आणि इथं आपण यूज करतो FeBr3, कारण इथं पोलॅरिटी जनरेट करायची असते. तर इथं इलेक्ट्रोफाईल आहे Br प्लस. म्हणजे इथं आपण घेतो Br2 Br आणि Br. इथून H आणि इथून Br बाहेर जाईल, HBr बाहेर जाईल आणि राहिलेला Br इथं येईल. मग तयार काय होणार? रिंग COOH, इथं Br आणि बाहेर जाणार HBr. समजतं? आता शेवटची रिॲक्शन आपल्याला बघायची. फिडल-क्राफ्ट रिॲक्शन. फिडल-क्राफ्ट रिॲक्शन अल्कायलेशन आणि असायलेशन 2 असतात. आपण घेऊ अल्कायलेशन. मी इथं घेतो CH3Cl
ॲरोवर मी घेतो FeCl3, ॲरोवर मी घेतो FeCl3 किंवा आपण घेतो AlCl3. हा AlCl3 हा असतो लिव्हिस ॲसिड म्हणजे हा लोन पेअर ॲक्सेप्टर असतो. हा काय असतो? लोन पेअर ॲक्सेप्टर. ही रिॲक्शन होत नाही म्हणजे बेन्झोइक ॲसिड डज नॉट शो फिडेल-क्राफ्ट्स रिॲक्शन. मी हे लेक्चर इथं स्टॉप करतो आणि तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन द्यायचं का बेन्झोइक ॲसिड फिडेल-क्राफ्ट रिॲक्शन का करत नाही. जर तुम्हाला समजलं नाही तर पुढल्या लेक्चरला मी त्याचं एक्सप्लेनेशन देईल. पण तुम्ही शोधायचं का फिडेल-क्राफ्ट रिॲक्शन ही बेन्झोइक ॲसिड ही फिडेल-क्राफ्ट रिॲक्शन का देत नाही. इथं फिडेल-क्राफ्ट रिॲक्शन होत नाही. इथं जर तुम्ही पाहिलं तर आज CH तो इलेक्ट्रोफाईल आहे, इथं CH3 आला पाहिजे पण ही रिॲक्शन होत नाही. याचं रिझन तुम्ही सगळ्यांनी सापडायचं आहे. आणि इथं आपण अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड चॅप्टर काय केला? कंप्लीट केला आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कळवा. पुढला चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन. मी बऱ्याचशा मुलांना फोन केला आहे, काही मुलं राहिले असतील तर आज त्यांना फोन येऊन जाईल. तर इथून पुढं तुम्ही व्हिडिओज रेग्युलरली बघायचं आहे. बघा, तुम्हाला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर तिन्ही सब्जेक्टला तुम्हाला इक्वल वेटेज आणि इक्वल टायमिंग अभ्यासाला द्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला मॅथमॅटिक्स तेवढा स्टडी करावं लागेल, फिजिक्स पण तेवढाच आणि केमिस्ट्री पण. आता IITचे मुलं ज्या मुलांसंग मी बोललो ते फक्त आता सध्या फिजिक्स आणि मॅथ्सच करताय. तर केमिस्ट्री जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाही. कोणत्याही 2 सब्जेक्टवर तुम्ही क्वालिफाय होणार नाही. इथं कॉम्पिटिशन खूप टफ असते IITमध्ये. तर तुम्हाला तिन्ही सब्जेक्ट त्याच पद्धतीनं स्टडी करावं लागणार. तर काही अडचण आली तर मला नक्की कळवा. उद्यापासून आपण कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन्स हायर लेवलने स्टार्ट करणार आहोत. तिथं प्रत्येकाने नोटबुकमध्ये नोट्स लिहायच्या आणि त्याचा फोटो मला पाठवायचा आणि जो काही होमवर्क दिलेला असेल तो कंप्लीट करायचा. तर इथं आपण अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड चॅप्टर फिनिश केला आहे. थँक्यू.